पाहूयात पुढची बातमी। बंजारा आणि बंजारा एक आहे या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक झालाय। बंजारा एक नाही, या अगोदरच तुम्ही आमच्या ताटातले 2.5% आरक्षण घेतलेलं आहे। बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या अशी मागणी करत बंजारा समाजानं घोषणाबाजी केली आहे। त्यामुळे बंजारा आणि बंजारा एक यावरून धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले। धन्यवाद साहेब। आम्ही जाताना शांततेत जाणार आहे, त्याच्यामध्ये अजिबात कशामुळे हे सर्वजण आक्रमक झाले आहेत? धनंजय मुंडे यांनी कोणतं वक्तव्य केलं होतं ते बघूया। बंजारो वेगळा छका मध्ये कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल। आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे। हा माझा व्यक्तिगत लढा, माझ्यासारखा नशीबवान मीच आहे। राज्यमंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं, आज मंत्री निघून येत आलं। पण नशीबवान यासाठी आहे की या महाराष्ट्रातल्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहत। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। सुरेश, काय सांगाल? धनंजय मुंडेंचं ते वक्तव्य आपण ऐकलेलं आहे, आता यावर समाजाचं नेमकं काय म्हणणं आहे? बीडमध्ये बंजारा समाजाचा जो मोर्चा होता, विराट मोर्चामध्ये संबोधित करत असताना धनंजय मुंडे यांनी बोलत असताना एक वाक्य केलं होतं की कर्नाटक आणि त्याचबरोबर तेलंगणामध्ये देखील आमच्या सुद्धा नोंदी एसटी मधून आढळतात, त्यामुळे बंजारा एक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। आणि त्या वक्तव्यामुळे आता मोठ्या प्रमाणात चर्चा होते आणि धनंजय मुंडे यांचं भाषण झाल्याबरोबर काही जे बंजारा बांधव होते ते बांधव आक्रमक झाले। त्यांनी घोषणाबाजी करत धनंजय मुंडे यांनी ते जे वाक्य म्हटलेलं आहे ते मागं घ्यावं अशी देखील मागणी केली। त्यामुळे कुठेतरी बंजारा समाज हा एसटीचं आरक्षण मागतोय। त्यामध्ये हैदराबाद संस्थांमध्ये ज्या नोंदी आहेत, हैदराबाद गॅजेट मधल्या ज्या नोंदी आहेत त्यानुसार एसटीचं आरक्षण द्यावं अशी मागणी केली जात असताना धनंजय मुंडे यांनी बंजारा एक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे कुठेतरी आता बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। या अगोदर बंजारा एक आहे म्हणून आमचं 2.5% आरक्षण तुम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही एसटी प्रवर्गाचं आरक्षण मागत असताना परत तुम्ही एक आहे अशा पद्धतीने म्हणू नका। खाद्य संस्कृती, राहणपान, त्याचबरोबर बोलीभाषा हे सगळं काही वेगवेगळं आहे, तर बंजारा एक कसा असा सवाल देखील धनंजय मुंडे यांना करत तुम्ही जे म्हटलेलं वाक्य आहे बंजारा एक आहे ते मागं घ्यावं अशी देखील ती मागणी आहे। आक्रमक मागणी ही बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी केली आहे। त्यामुळे काही काळ गोंधळ देखील झालेला होता। ज्यावेळी धनंजय मुंडे यांचं भाषण झालं त्यानंतर जे आक्रमक झालेले बंजारा बांधव होते ते त्यांनी घोषणाबाजी स्टेजच्या जवळ येऊन घोषणाबाजी केली आणि धनंजय मुंडे यांनी हे वाक्य मागं घ्यावं अशी देखील मागणी केली। त्यामुळे आता नेमकं धनंजय मुंडे यावरती काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। बरोबर आहे सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान बंजारा समाजाच्या वतीनं जालन्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अन्यथा संपूर्ण मुंबई जाम करू असा इशारा यावेळी विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी दिलाय। तर बंजारा समाज पूर्वीपासूनच आदिवासी प्रवर्गामध्ये येतो, त्यामुळे राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठक घेऊन तातडीनं असा GR काढावा अशी मागणी राठोड यांनी केली आहे। सरकारने बंजारांना जर न्याय नाही दिला तर तुम्हाला माहित आहे, जर समजा एका आव्हानावरती जर 1 लाख लोक जर जालन्यामध्ये येत असतील तर 1 कोटी लोक मुंबईमध्ये न्यायला बंजारा समाजाला काही अडचण नाही। आणि तुम्हाला सांगतो बंजारा समाजाला पैसे लागत नाही। बंजारा समाजाचे लोक म्हणतात की आम्ही अपाईच नाही, आम्हाला पाय आहे, आम्ही चालत मुंबईला जाऊ, असा हा स्वाभिमानी बंजारा समाज आहे।
तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनेक आमदार आणि सर्व खासदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. तर या मोर्चामधून शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली. शिवाजी महाराजांचा हा देवा भाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं, पण ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर, मोठे मोठे चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. पण त्या बळीराजाच्यासाठी जिंकून बघायला तयार नाही. आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. देवा भाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिलं गेलं. आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या विजयवर काय मला सांगायचं आहे, जीव का देतो माणूस? शेतकरी जीव देतो, फार गरज टाकतो. त्या राज्य सरकारला शेतकऱ्याचं एक दुखणं समजत नाही. आणि ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तो आकडा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही. एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही, शेतकऱ्याला मदत केली नाही, तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथे थांबणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखीन मोठा आणि उग्र स्वरूपात जाईल, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना संजय राऊतांनी गंभीर आरोप केले. पाकिस्तानबरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह होता. तसंच काल पाकिस्तानबरोबर भारतीय संघ जिंकला जरी असला तरी त्याच्याबरोबर 26 भारतीय महिलांचे पुसलेले कुंकू परत आलं का, याची भरपाई झाली का, असा थेट सवालच राऊतांनी विचारला. दरम्यान या सामन्यावर लाखो कोटी रुपयांचा सट्टा लावला गेला होता असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. तर हा सामना खेळवून केंद्र सरकारनं पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलंय. रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात तब्बल 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला. यापैकी काही हजार कोटी पाकिस्तानला मिळाले असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले. दुसरीकडे सामन्यामधून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी रुपये मिळालेत. काल मॅच फिक्सिंग करून जुगार खेळला गेला. दुसरीकडे सरकार आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी पाकिस्तानला अर्थसहाय्य करतंय, यावर भाजपनं बोलावं असा सल्लाही राऊतांनी दिला. दरम्यान कालच्या सामन्यामध्ये पाकिस्तान जिंकला किंवा हरला यानं आम्हाला काहीच फरक पडत नाही असंही राऊत म्हणाले. पूर्णपणे मी काल म्हटलं 1.5 लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला. कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते. कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले. 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या,
त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले. तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय. याच्यावर बोला. पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही ते कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर. 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय. लाजा वाटत नाही का तुम्हाला?